लक्ष्मण, तुला थकवा आला असेल, जा क्षणिक विश्रांती घे. बंधू, जेव्हा आपण प्रसन्नतेने स्मितहास्य करता तेव्हा माझा सगळा थकवा नाहीसा होतो. स्वामी, बोल सीते. किती रम्य स्थान आहे हे. आमचे मन संकेत देते की आपण वनवासाचा उर्वरित काळ इथेच व्यतीत करावा. अयोध्येचा त्याग केल्यानंतर वनोवन भटकून एक तप पूर्ण झाले. अयोध्या, किती पवित्र नाव घेतलेस सीते. अयोध्येचे नाव ऐकताच आपल्या जन्मभूमीच्या मातीचा मृतगंध माझ्या नसात समावतो. आणि त्यावेळी आठवतात माता कौशल्या. आपणास तर त्यांची आठवण कधीतरीच येत असेल, परंतु आपण त्यांच्या व्यथेचा अंदाजही बांधू शकत नाही. धर्म, धीर, संयम सगळं आपल्यात सामावून घेऊन आपल्या पुत्राचा वनवास पूर्ण होईपर्यंत कुणास ठाऊक आपले दिवस कसे व्यतीत करत असतील. आपल्या खेरीस काय अवस्था असेल त्यांची. लक्ष्मण, तुला देखील उर्मिलेची आठवण येत असेल ना? तू माझ्याकरिता जे बलिदान दिले त्याकरिता मी तुझे कधी आभार मानले नाही. माझ्याकरिता तू आपल्या जीवनातील सर्व सुखांचा त्याग केलास. नव्हे बंधू, असे बोलू नये. आपल्याशिवाय जगण्याची कल्पना देखील कधी करवत नाही. उर्मिलेने देखील आपल्याशिवाय जगण्याची कधी कल्पना केली नसेल. तिचे बलिदान तर असीम आहे. काय करत आहेस उर्मिले? त्यांच्या स्मृतीत दिवे लावत आहे ताई. लोक आपल्या हृदयाग्नीस अश्रूंनी मालवतात, परंतु मला तर त्यांनी अश्रू ढाळण्यास मनाई केली आहे. म्हणून आपल्या हृदयाग्नीचा अग्नीने सांभाळ करत आहे. धीर सोडू नये. जसे 12 वर्ष पूर्ण झाले आहेत तसेच ही उर्वरित वर्षे निघून जातील. नाही ताई, बारा वर्ष धीर धरणे सहज होते, परंतु ही उर्वरित वर्ष व्यतीत करणे कठीण जात आहे मला. आता धीर नाही धरता येत, नाही धरता येत मला. आपण चिंता करू नका, सर्व ठीक होईल. प्रतीक्षेचा अंत समीप आहे भ्राता लक्ष्मण. आपल्यासाठी देखील वहिनी. आणि मी भगवान विष्णूंना साक्षी मानून हाही प्रण घेतो
की मी बंधू श्रीरामांची केवळ 14 वर्षांपर्यंतच प्रतीक्षा करेन, आणि जर 14 वर्षांच्या पश्चात एक क्षण जरी विलंब झाला तर बंधू राम आपल्या या भरतची जळती चिता बघतील. आपण बंधू भरतचा विचार करीत आहात ना? बंधू भरत सत्य ते देवते समान आहेत, आणि त्यांच्यावर जो मी क्रोधित झालो त्यासाठी मी स्वतःला क्षमा करू शकत नाही. लक्ष्मण, चूक, भूल, भ्रांत, भावनेत हरवणे मनुष्य मात्राचा प्राकृतिक स्वभाव आहे. बंधू, आपल्याकडून कशीच काही चूक होत नाही. लक्ष्मण, तुझी ही भावना आपल्या राम बंधूप्रती एका श्रद्धेसारखी आहे. त्याच भावनेच्या भरात त्या दिवशी भरतबद्दल तुझ्या मनात अविश्वास उत्पन्न झाला होता. लक्ष्मण, वास्तवात तू भावना प्रधान आहेस. तर मग भाऊक होणं वाईट गोष्ट आहे? नव्हे लक्ष्मण, भाऊक असणे चांगली गोष्ट आहे. कारण भावनाहीन मनुष्य एका हिंसक पशु समान असतो. भावनेवर जर ज्ञानाचा अंकुश राहिला नाही तर भावनेच्या भरात मनुष्याकडून चूक होतेच. बंधू, जो आपल्यासारखा ज्ञानी नसेल त्याने आपले प्रायश्चित्त कसे करावे? पश्चात्तापाने. जर आपल्या मनात पश्चात्तापाची भावना असेल तर त्या भावनेने प्रायश्चित्त नक्की होईल. परंतु बंधू भरताने आम्हास मनापासून क्षमा केली आहे की नाही? क्षमेचा प्रश्न तर तेव्हा येतो लक्ष्मण, जेव्हा त्याने तुला अपराधी मानले असेल. तू भरतला आजवर ओळखले नाहीस लक्ष्मण. बंधू भरतचे सद्गुण तर अनंत आहेत, आणि या समयी सर्वात अधिक आपल्या अयोध्येस परतण्याची प्रतीक्षा ते करीत असतील. मी शीघ्र तुझ्याजवळ अयोध्येस येत आहे भरत, त्वरेने. मी आपल्या येण्याची प्रतीक्षा करत आहे बंधू. क्षण आणि क्षण मोजत आहे. आपल्या आज्ञेची अवहेलना करणारा. आपल्या चरणांपाशी आपण या जो काही दंड देऊ इच्छिता द्या.
जर आमच्या या अनुजाने आमच्या इच्छेची थोडीशीही चिंता न करता त्या 2 ऋषींचं रक्तपान केलं असतं तर मग मला क्षमा करावी भ्राताश्री. काय म्हणालास तू? आम्ही ऐकलं नाही. आणि घरला काय सांगितलं होतंस तू आमच्या इच्छेबद्दल? पुन्हा बोल. कृपा करून मला क्षमा करावी. त्या दिवशी ठाऊक नाही मला काय झालं होतं. खर त्या 2 ऋषींचं काय झालं? भ्राता, ते दोघे भ्राता, आमचे सर्व साथी, आमचे सर्व मित्र ज्यांना खराने त्या 2 ऋषींना बंदी बनवण्यास पाठवले होते, ते सर्व त्या दोघांच्या हाती मारले गेले. याच कारणास्तव भ्राता, मला माझ्या हाताने त्या दोघांस ठार मारायचे होते. मी आपला शब्द देतो भ्राता, मी त्या 2 ऋषीस जीवित आपल्या चरणांपाशी आणून फेकेन. नाही, या वेळेस तुम्ही दोघे नाही, केवळ दूषण जाईल. एकटा. आणि ती दोघं आम्हाला जिवंत हवीत. कोणताही घाव नको आहे. जर त्यांच्या शरीरातील रक्ताचा एक थेंबही कमी झाला तर आम्ही तुझं शरीर चिरून टाकू. नाही नाही भ्राता, नाही, मी त्यांना स्पर्श करणार नाही, त्यांच्यावर वार करणार. केवळ जिथे असतील, जसे असतील त्यांना जीवित शोधून आपल्या समोर आणून फेकेन. सीते, पुढे जाण्याची वेळ आली आहे. परंतु आता आपण कुठे चाललो? आपणास महर्षी अगस्तींच्या आश्रमात जायचे आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न. अंतोदकत्व. प्रभू आले. काय झाले ऋषीवर? भगवान श्रीराम आले. वर्षानुवर्ष मी त्यांची प्रतीक्षा करतोय. हे जाणून ते स्वतः मला भेटण्यास इथवर आले. आपण कुठे जातात महर्षी? त्यांना भेटण्यास. मानवी रूपात मी त्यांची परीक्षा घेणार आहे. त्यांची परीक्षा का? कारण मला हे जाणून घ्यायचे आहे की भगवान श्रीराम आपला हा तुच्छ भक्त अगस्त्याला ओळखू शकतात का नाही. प्रभू, किती सुंदर सरोवर आहे. सृष्टीचे गुणगान करणे तुझ्याकडून शिकावे सीते. आपणास हे संगीत ऐकू येत आहे का? होय, परंतु हा ध्वनी कुठून येतोय? रघुवीर, हा संगीत ध्वनी याच सरोवरातून येतोय. सीतेने सत्य कथिले आहे. संगीत ध्वनी ह्याच सरोवरातून ऐकू येते. परंतु बंधू, सरोवरामध्ये संगीत आणि नृत्य कोण करीत असेल? स्वर्गीय अप्सरा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो. आयुष्मान भव. प्रणाम ऋषीवर. आम्ही आपणास ओळखले नाही. मला ज्ञात होते आपण मला ओळखणार नाही.
हे ऋषीवर, सरोवरात कोणी कलाकार तर दिसत नाही आहे. मग हा संगीत ध्वनी कसा कानी पडतोय? हा ध्वनी त्या 5 अप्सरांचा आहे, ज्या आपल्या नृत्य आणि गायनाने महामुनी ऋषी मानकर्णिका मनोविनोद करत आहेत. कोण महामुनी मानकर्णे? ज्यांनी दशसहस्त्र वर्षांपर्यंत या सरोवरात प्रखर तप केले. त्यांच्या तपस्येने सर्व देवतागण, इंद्र, अग्नी भयभीत झाले. देवराज हे ऋषी तर अत्यंत घोर तपात लीन आहे. कदाचित यांचे उद्देश देवांचे स्थान घेण्याचे तर नाही. आपण चिंतित होऊ नका देव. आम्ही यांची तपस्या कदापि पूर्ण होऊ देणार नाही. आणि त्यांनी महामुनी ऋषी मानकर्णिक यांची तपस्या भंग करण्यास 5 अप्सरांना पाठवले. त्या 5 अप्सरांनी महामुनी ऋषी मानकर्णिक यांची तपस्या भंग केली आणि आपले सौंदर्य आणि यौवनाच्या जाळ्यात त्यांना बंदिस्त केले. ऋषी मानकर्णिकने त्या 5 अप्सरांशी विवाह केला. ते आपली तपस्याही विसरले. ऋषींनी आपल्या तपोबळाने या सरोवराच्या तळास एक विशाल भवन निर्माण केले. ते आजही युवावस्थेत आहेत आणि त्यांच्या पत्नी नृत्य, गायन आणि वादनाने त्यांना सदैव आनंद देत राहतात. कदाचित याच कारणास्तव या सरोवरास 5 अप्सरा सरोवर संबोधले जाते. अत्यंत दुःखद बाब आहे. एका ऋषींनी आपले कर्तव्य विसरून आपल्या जीवनास अशा प्रकारे नष्ट केले. स्वामी, आपणच म्हणाला होतात की ऋषी मुनी आपल्या विश्वाची संपत्ती आहेत. जर ते आपल्या मार्गावरून भटकले तर त्यांस योग्य मार्गावर आणणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. मग आपण पदभ्रष्ट ऋषींचं योग्य मार्गदर्शन नाही करणार? मी धन्य झालो प्रभू.
जो आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार झाला. आपण कृपा करून सांगावे, आम्ही आपली काय सहायता करू शकतो? मी जे सांगेन ते कराल? मी आणि माझ्या सर्व भार्या आपल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करू. कोणाचे तप बाधित करणे अथवा कोणाची तपस्या भंग करणे अनैतिक आहे. कोणास त्याच्या पुण्यातून मिळणाऱ्या लाभापासून वंचित करणे अधर्म आहे, पाप आहे, अन्याय आहे. तुम्ही सर्व स्वर्गात परतावे. आपण सत्य बोलत आहात. आमच्याकडनं चूक झाली आहे. यासाठी आम्ही सगळे क्षमाप्रार्थी आहोत. आम्ही पुन्हा स्वर्गलोकी मार्गक्रमण करू. हो आम्ही मार्गक्रमण करू. राम राम जय जय श्री राम, राम श्री राम, राम जय जय श्री राम. मुनिवर, क्षमा प्रभू, क्षमा. देवतांनी आपल्याशी कपट केले आहे, त्यासाठी आपली तपस्या भंग झाली. जी व्यक्ती कामावर आणि आपल्या इंद्रियांवर संयम प्राप्त करते त्याच्यात आणि परमात्म्यात काही अंतर नसते. तो स्वयं परमेश्वराचे स्वरूप होतो. माझ्याकडून अपराध झाला, मी त्याचे अवश्यच प्रायश्चित्त करेन. मी पुन्हा तपस्या करेन. मला आशीर्वाद द्यावा. आपले खूप खूप आभार. तुमच्याद्वारे दिलेल्या ज्ञानामुळे आम्ही ऋषी मानकर्णीची सहायता करू शकलो. आपल्या सहायतेने मी प्रसन्न झालो. आपला मार्ग प्रशस्त हो. कृपया थांबावे ऋषीवर. ऋषीवर, महर्षी अगस्तींचे आश्रम कुठे आहे? कृपया आम्हास मार्ग दाखवावा. स्वयं ऋषी अगस्त्य आपल्या सन्मुख उभे आहेत आणि आपण त्यास त्यांचा पत्ता विचारत आहात. आपण सरळ जावे. नदी तीरावरून चालत राहा. पुढे जाऊन तुम्हास महर्षी अगस्त्यांची झोपडी दृष्टीस पडेल. असं प्रतीत होत आहे शनी, जी भविष्यवाणी तू केली होतीस ती सत्य होऊ शकणार नाही. तो महावीर जो आम्हाला मृत्यू द्यायला येत आहे, तो कोण आहे ते आम्हाला कळलं आहे शनी. त्या विष्णू अवताराला आम्ही शोधून काढलंय. आम्ही तुला सांगितलं होतं की आम्ही अमर आहोत, अमर. आणि तू जे आमच्या अमरत्वावर प्रश्नचिन्ह लावलं होतंस त्याचा दंड तुला अवश्य मिळेल. जितके ताडण करायचं हे करून घे रावणा. कदाचित ही संधी पुन्हा मिळणार नाही. का नाही मिळणार? अवश्य मिळेल. काळ आणि संधी आमच्या मुठीत आहे शनी. आम्ही हवं ते करू शकतो. लंकेश अमर आहे. मग का आपला मृत्यू शोधत आहेस? मी तुझ्या मृत्यूची चाहूल ओळखली आहे रावण. प्रत्येक दिवस तुझा मृत्यू लंकेच्या दिशेने येत आहे. तोंड बंद कर तुझं. दशानंद, माझे म्हणणे मान्य कर. भगवान विष्णू शरण जाऊन आपला उद्धार कर आणि आपल्या पापांचे प्रायश्चित्त कर. कारण तुझ्या जवळ आता अधिकार राहिला नाही. शनी, आम्ही आमच्या मृत्यूला आमच्या पायदळी चिरडून टाकू. कोण कोणाच्या पायदळी तुडवला जातो पाहूयात. आजपासून तू आमच्या राजदरबारात राहशील. आमच्या पायदळी.
देव हा रावण अशाच प्रकारे आपल्या मृत्यूलाही बंदी बनवेल. रघुवीर, त्या आदरणीय ऋषींनी तर सांगितले होते की महर्षी अगस्त्यांचा आश्रम इथे निकट आहे. आपण खूप वेळ चालतोय. आश्रम तर दृष्टीस पडला नाही. कदाचित आपण मार्ग भटकलो असू. सीते, तू थकली असशील, जरा विश्रांती घे. नव्हे स्वामी, आपण मार्गक्रमण करू. बंधू, ते पाहावे. आपण दोघांनी तिथे विश्राम करावा. तोवर मी पाहून येतो की आश्रम किती लांब आहे ते. रघुवीर, हे महर्षी अगस्त्य कोण आहेत? याचा अर्थ हा आहे, ज्यांना भेटण्यास आला आहात त्यांच्याबद्दल काहीही जाणत नाही. प्रणाम ऋषीवर. तुम्हास अजून महर्षींची झोपडी नाही गवसली? कदाचित जितकी निकट आम्ही समजत होतो, आश्रम त्याहून खूप दूर आहे. आणि होय, मी महर्षी अगस्तींबद्दल सर्व काही जाणून आहे मान्यवर. होय का? काय काय जाणतोस त्यांच्याबद्दल? आम्हालाही ऐकवावे. तपोधन महर्षी अगस्तींचा आदर त्रिलोकात केला जातो. त्यांची अवज्ञा करण्याचे साहस कोणातही नाही. होय का? अजून काय काय जाणतोस ऋषी अगस्त्यांबद्दल? मी तुझ्या तोंडून त्यांच्या गोष्टी ऐकू इच्छितो. असे तर आपल्याला आपली प्रशंसा ऐकण्यात रुची वाटते. काही बोललात आपण? नाही ऋषीवर, मी तर महर्षी अगस्तींविषयी आपणास गोष्ट सांगत होतो. होय होय, ऐकव ऐकव. एके काळाची गोष्ट आहे. मेरू पर्वतावर ईर्ष्या झाल्या कारणाने विंध्य पर्वताने आपली उंची वाढवण्यास सुरुवात केली. विंध्य पर्वताने आपली उंची इतकी वाढवली की सूर्यदेव पूर्वेकडून पश्चिमेस जाऊ शकले नाही. संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला. देवतांनी विंध्य पर्वतास विनंती केली, परंतु विंध्य पर्वताने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा सूर्यदेव भगवान श्री विष्णूंकडे गेले. हे प्रभू,
विंध्याचल पर्वताच्या कारणास्तव सर्व सृष्टी त्राही करत आहे. आपण विंध्याचलास आदेश द्यावा की माझा मार्ग अडवू नये. सूर्यदेव, आपण अगस्त्य मुनींजवळ जाऊन त्यांना निवेदन करावे. ते अवश्य आपले मनोरथ पूर्ण करतील. जशी आज्ञा प्रभू. प्रणाम ऋषीवर. प्रणाम मान्यवर. हे मुनिश्रेष्ठ, विंध्याचला कारणास्तव सारी सृष्टी त्राही करत आहे. आता आपण सृष्टीची रक्षा करावी मुनिश्रेष्ठ. ठीक आहे, मी विंध्य पर्वताकडे जातो. वत्स विंध्याचल, इतके महान ऋषी माझ्याद्वारी विंध्याचलाचा प्रणाम स्वीकार करावा. आयुष्मान भव. आपण येथे येण्याचे कष्ट का घेतले ऋषीवर? वत्स, तू मला दक्षिण दिशेस जाण्यास मार्ग देशील? जर तुझे हे विशाल रूप माझ्या समक्ष असे उभे राहिले तर मी हे ओलांडून दक्षिण दिशेस कसे काय जाणार? तू माझ्यासाठी आपली उंची कमी करू शकतोस? जशी आज्ञा महर्षी. विंध्य पर्वताने आपली उंची कमी केली आणि महर्षी अगस्त्य तो ओलांडून गेले. परंतु जाता जाता ते विंध्य पर्वतास म्हणाले, मी परतेपर्यंत विंध्याचलने त्याच प्रकारे आपली उंची लहान ठेवावी. आणि आज देखील विंध्याचल महर्षी अगस्तींच्या परतण्याच्या प्रतीक्षेत आपली उंची कमी करून उभा आहे. परंतु एका गोष्टीचे आकलन झाले नाही. महर्षी अगस्त्य दक्षिणेतून उत्तरेस कसे गेले? महर्षी अगस्त्य त्या दिवसानंतर उत्तर दिशेस गेले नाहीत. त्यांनी आपला निवास दक्षिणेस तयार केला. रोचक, अतिशय रोचक. महर्षी अगस्त्य अत्यंत बुद्धिमान मानायला हवेत. ऋषीवर, महर्षी अगस्त्य बुद्धिमानच नव्हे तर खूप शूर आणि उपकारक देखील आहे. खरेच, म्हणूनच त्यांचे नाव अगस्त्य आहे. जे अग अर्थात पर्वतास स्तंभित करतील तेच अगस्त्य आहेत. त्यांच्याविषयी अजून एक गोष्ट आहे. 2 मायावी राक्षस वातापी आणि एल्वल यात्रेकरूंची हत्या करत असत. हत्या करण्याचा त्यांचा विधी कोणास उमगत नसे. वातापी राक्षस बकरीचे रूप धारण करी आणि एल्वल एका गावकऱ्याचे. अहो श्रीमान, नमस्कार. यावे, मी तुमच्यासाठी विशेष बकऱ्याचा प्रबंध केला आहे. हे पहा. मागील 1 वर्ष याला खाया प्यायला घालून आपल्यासारख्या विशेष अतिथी करता याला निरोगी ठेवले आहे. एल्वल येण्या जाणाऱ्या यात्रींना बकरी दाखवून त्यांच्या भोजनासाठी निमंत्रण करी. मांसाहारी यात्री जेव्हा पोट भरून जेवायचे तेव्हा एल्वल बकरी झालेल्या वातापीस हाक मारी. वातापी, माझ्या बंधू बाहेर ये. पोटात गेलेला वातापी यात्रींचे पोट फाडून जीवित बाहेर येई. या प्रकारे ते दैत्य सर्व यात्रीस आपला आहार बनवत असत. एल्वल आणि वातापीच्या उत्पाताची सूचना मिळताच महर्षी अगस्त्य निर्दोष लोकांच्या सहाय्यतेसाठी तत्काळ निघाले. अहो श्रीमान,
नमस्कार. मागील 1 वर्ष मी याला खाया प्यायला घालून आपल्यासारख्या विशेष अतिथी करता ह्याला निरोगी ठेवले आहे. हे पहावे. मला आज्ञा द्यावी. नित्यम सद्यम संपनम सुसंपन्नम. वातापी माझ्या बंधू बाहेर ये. वातापी आता कदापि बाहेर येऊ शकणार नाही. आम्ही त्यांना खाऊन पचवले आहे. त्याला तर परलोकात पोहोचवले. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की महर्षी अगस्त्य इतके महान ऋषी आहेत ज्यांनी निर्दोष प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची चिंता केली नाही. त्यांच्या तपोबळाच्या प्रभावाने दैत्य, दानव, असुर, राक्षस त्यांच्या आश्रमात प्रवेश करू शकत नाही. इतकेच नाही, त्यांच्या आश्रमात कोणी असत्य कथन करत नाही, अधर्म, स्वैराचार करत नाही, अनैतिक व्यवहार करत नाही. बंधू, मी ऋषीवर आपणच तर आम्हाला सांगितले होते ना की महर्षी अगस्त्यांचा आश्रम समीपच आहे. आता मला निघायची अनुमती द्या. काही वेळेस शारीरिक चक्षुंनी नाही, मन चक्षुंनी सृष्टी पाहायला हवी. परंतु ऋषीवर ऐकावे. हे महात्मा, ज्यांच्या केवळ दर्शनानेच अनाचारी राक्षस आपल्या प्राणांच्या भयाने पलायन करतात, तेच हे महर्षी अगस्त्य. आपण आहात ऋषी अगस्त्य. महर्षी, ह्या दशरथ पुत्र रामाचा प्रणाम स्वीकारावा. प्रभू, सरते शेवटी आपण आम्हास ओळखले. मुनिश्रेष्ठ, जेव्हा मी आपणास सरोवरावर बघितले तेव्हाच ओळखले होते. परंतु मी ह्या गोष्टीची प्रतीक्षा करत होतो की कधी आपण आपल्या प्रत्यक्ष रूपात समक्ष येणार. प्रभू, तुम्हास पाहून हे स्पष्ट झाले की आम्हा ऋषीमुनींच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व तुम्हास देऊ शकतो. राघव, या सर्व अस्त्रशस्त्रांचा प्रयोग देवासुर संग्रामात झाला तेव्हापासून ही माझ्याजवळ सुरक्षित ठेवली आहेत. या पूर्ण संसारात आपल्यासारखा कोणी योग्य पुरुष नाही जो या अस्त्रशस्त्रांना धारण करू शकेल. हे धनुष्य स्वयं विश्वकर्माने आपल्या हाताने निर्माण केले आहे. हे तर्कश
इंद्रदेवाने दिले आहे, जे कदापि रिक्त होत नाही. आणि हे ब्रह्मवाण आहे, जे ब्रह्मजीने दिले आहे, जे कदापि रिक्त राहत नाही. आणि हे खडग आहे, जे कदापि खंडित होत नाही. या सर्व अस्त्रशस्त्रांचा उपयोग भगवान विष्णूंनी असुरांविरुद्ध केला होता. तुम्ही ही अस्त्रशस्त्र आपल्याबरोबर घेऊन जावीत आणि दंडकारण्यात दडलेल्या समस्त राक्षसांचा सर्वनाश करावा. महर्षी, मी दशरथ पुत्र राम ही सर्व अस्त्रशस्त्र धारण करतो आणि हा प्रण करतो की यांच्या सहाय्याने मी प्रत्येक राक्षसाचा अंत करेन. आणि आपल्या विश्वासाची रक्षा करेन. आपण आम्हास आशीर्वाद द्यावा. हे श्रीराम, आपल्याला आशीर्वादाची आवश्यकताच नाही. तुम्ही स्वयं सामर्थ्यवान आहात. आपले अनुज लक्ष्मणाचा जन्म राक्षसांच्या सर्वनाशासाठी झाला आहे. आणि आपल्या अर्धांगिनींचे जे पतिप्रेम आहे आणि पतीप्रती जी निष्ठा आहे, ती संसारातील सर्व स्त्रियांकरता अनुसरणा योग्य आहे. महर्षी, आम्ही धन्य झालो. बंदी बनवलंस त्या ऋषींना? बंदी तर बनवलं होतं भ्राता, परंतु ते दोघे ऋषी अगस्त्यांच्या संरक्षणात गेले. मग जाऊन भ्राताश्री रावणास सांग की तू हार मानलीस. नाही, मी त्यांना बंदी अवश्य बनवेन. कधी दूषण, कधी? भ्राता खर, मला तर ते दोघे मायावी भासतात. अवश्य त्यांच्याजवळ कोणती मंत्रशक्ती आहे. अवश्य दूषण, काही मंत्रशक्ती आहे ज्याने ते जाणून घेतात की दशानन रावणाचे कनिष्ठ भ्राता दूषण त्यास बंदी बनवण्यास आले आहे. आणि ते त्वरित दृष्टीने सावध होतात. आता कारण देणं बंद कर दूषण. आमच्या बरोबर घरी चल. आपली लाडकी भगिनी लंकेहून परत आली आहे आणि आपली प्रतीक्षा करत आहे.